लातूर शहरात काही ऑटो चालकांकडून ऑटो रिक्षाच्या फ्रंट सीटवर अवैधरित्या प्रवासी बसवून वाहतूक करण्याचं प्रमाण वाढत असल्याचं निदर्शनास आलं आहे. अशा प्रकारे प्रवासी वाहतूक करणं हे मोटार वाहन कायद्याचं उल्लंघन असून त्यातून प्रवाशांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे यांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ऑटो चालकांविरुद्ध विशेष मोहीम राबवण्याचे निर्देश वाहतूक नियंत्रण शाखेला दिले आहेत. पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे यांच्या आदेशानुसार अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनात वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री विठ्ठल दराडे यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपासणी मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेदरम्यान फ्रंट सीटवर अवैधरित्या प्रवासी बसवून वाहतूक करणाऱ्या ऑटो रिक्षांची तपासणी करण्यात आली. तपासणीत नियमांचं उल्लंघन केल्याचं आढळून आल्याने एकूण 16 ऑटो चालकांवर मोटार वाहन कायद्यातील कलम 66(192) अन्वये कारवाई करून खटले दाखल करण्यात आले. ऑटो रिक्षाच्या फ्रंट सीटवर प्रवासी बसवल्यास चालकाचं वाहनावरील नियंत्रण कमी होऊन अचानक ब्रेक लावणं, अपघात होणे किंवा वाहनाला धक्का लागणं अशा प्रसंगी फ्रंट सीटवरील प्रवाशाला गंभीर दुखापत होऊ शकते. त्यामुळे अशा प्रकारची वाहतूक ही केवळ नियमभंग नसून प्रवाशांच्या सुरक्षिततेशी थेट संबंधित बाब आहे. लातूर पोलिसांनी ही कारवाई केवळ दंडात्मक स्वरूपाची नसून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आहे. यापुढेही अशा प्रकारच्या नियमभंगांविरुद्ध सातत्याने विशेष मोहीम राबवण्यात येणार असून वाहतूक नियंत्रण शाखेला नियमित कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. लातूर जिल्हा पोलीस दलाचे सर्व ऑटो रिक्षा चालकांना आवाहन आहे की वाहन परवान्यात नमूद केलेल्या क्षमतेनुसारच प्रवाशांची वाहतूक करावी. फ्रंट सीटवर अथवा इतर कोणताही बेकायदेशीर पद्धतीने प्रवासी बसवू नयेत. वाहतूक नियमांचं काटेकोर पालन करून स्वतःची तसेच प्रवाशांची सुरक्षितता सुनिश्चित करावी. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.